बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा व्यासपीठाला, एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती इत्थंभूतपणे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात मला मदत होईल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं, यही कळकळीची विनंती. आज अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. विशेषतः शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह या केसचं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय चालू आहे, केस कुठवर आहे, केस सुनावणीला केव्हा येणार आहे, त्याची रेग्युलर सुनावणी केव्हा चालू होणार आहे. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात लाखो करोडो शिवसैनिक आजही हळवा आहे. अगदी तशीच दुसरी महत्वाची केस, शिवसेनेतनं फुटून बाहेर पडलेल्या त्या गद्दार गटामधल्या 16 गद्दारांच्या अपात्रतेची केस नेमकी कुठवर आलेली आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने जी चौकट घालून दिली होती, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या विधानसभेने यांना मान्यता दिली, राजमान्यता दिली म्हणता येईल. त्याच्या विरोधात शिवसेना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेली. पण त्या विरोधातल्या केसवर आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये नेमका ती सुनावणी नेमकी कुठवर आलेली आहे, या सर्वांच्या बाबतीत तुम्हा सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील. आणि विशेषतः ही केस सुनावणीला केव्हा येणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. या सर्व संदर्भात मी आज तुम्हा सर्वांशी चर्चा करणार आहे. लोकसभा 2024च्या नंतर या सर्व केसकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे. विचार करा, जी शिवसेना संख्याबळाच्या आधारावर या चुनाव आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिंदे टोळीला देऊ केली होती, आज ते संख्याबळ मूळ शिवसेनेकडे आहे असं आहे. पण शिंदे टोळीचं काय, शिंदे टोळीचं संख्याबळ हे घटलेलं आहे. मग ज्या वेळेस हीच केस ज्यावेळेस पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येईल, त्यावेळेस या ना अशा अनेक फॅक्टर्सचा त्याच्यावर इम्पॅक्ट होणार, अनेक फॅक्टर्स तिथे पाहिले जाणार. कारण ज्यावेळेस चुनाव आयोगाने सांगितलं घटनेमध्ये आम्हाला फेरफार दिसतोय, किंवा त्यांच्या सदस्यांच्या, त्याला आपण राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणतो, नॅशनल एक्झिक्युटिव्ह असेंब्ली म्हणतो, त्या सगळ्यामध्ये फेरफार झालेला आहे, त्यामुळे आम्ही विधानसभेचं, लोकसभेचं या सगळ्यांच्या संख्याबळाप्रमाणे आम्ही निर्णय देत आहोत. आणि ते निर्णय त्यांनी शिंदे टोळीच्या बाजूने दिला होता. पण आता तसं होऊ शकत नाही. कालच्या चावडी बैठकीमध्ये ज्यावेळेस अनिल परब मुंबई तकच्या त्या चावडी बैठकीत आले होते, अनेक कायदेशीर बाबी त्यांनी तिथे समजावून सांगितलेल्या आहेत. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. शिवसेनेची केस ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता येणार आहे, ती तारीख आहे 15 जुलै. संगणकीकृत तारीख आहे 15 जुलै. 15 जुलै म्हणजे ज्यावेळेस या माननीय सुप्रीम कोर्टाचं हे वॅकेशन, ही सुट्ट्यांचा कालावधी चालू आहे. सुप्रीम कोर्ट 3 ते 4 जुलैला चालू होईल. आणि सध्या जे बेंच तिथे काम करतायत ते वॅकेशन बेंच आहे, आणि वॅकेशन बेंच पुढे असले निर्णय होत नसतात. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, 3-4 जुलै पासून सुप्रीम कोर्टाचं काम नियमितपणे चालू होईल. आणि 15 जुलै रोजी शिवसेनेची ही केस सुनावणीला येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जे मुख्य न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, जस्टिस चंद्रचूड, यांच्या रिटायरमेंट विषयी देखील अनेकांचे प्रश्न होते. यांची रिटायरमेंट ही नोव्हेंबर मध्ये आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या आसपास यांची रिटायरमेंट होईल, किंवा कदाचित ते नोव्हेंबरचा पूर्ण महिना देखील काढतील. तर जोवर यांची रिटायरमेंट होत नाही त्याच्या अगोदरच या केसचा निकाल लागणं हे अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस नवीन न्यायाधीश इथे येणार त्यावेळेस ही केस पुन्हा नव्याने सुनावणी होणार. त्यापेक्षा जे जजेस किंवा जे न्यायाधीश रिटायर होत असतात ते आपल्या हातात घेतलेल्या अशा मोठ्या निर्णयांचा न्यायनिवाडा करूनच रिटायर होत असतात. आता तुम्हाला महत्वाच्या काही गोष्टी सांगतो. अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, कारण आता ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत, ज्या प्रकारचं संख्याबळ आपल्याकडे आहे, कारण शिवसेनेला जवळपास 95 लाखांच्या पुढून मतदान झालं. शिवसेनेला 95 लाखांच्या पुढून, तर ह्या शिंदे टोळीला 74 लाखांच्या आसपासचं मतदान आहे. संख्याबळ पाहता, सदस्य संख्या पाहता शिवसेना प्लस मध्ये आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा धनुष्यबाण शिवसेनेकडे आल्यास काय होणार, आपण मशाल चिन्ह सोडणार का, या जडतरच्या गोष्टी आहेत. धनुष्यबाण पुन्हा शिवसेनेकडे येणं हे फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कारण धनुष्यबाण या एका गोष्टीमुळे अनेक ठिकाणी कन्फ्युजन मध्ये, त्या संभ्रमामुळे आपली मतं या शिंदे टोळीने आयती खाल्लेली आहेत, हे देखील लक्षात घ्यायला हवं. धनुष्यबाण असेल, शिवसेनेचं मूळ नाव असेल, या दोनही गोष्टी आपल्याकडे येणं हे फार गरजेचं आहे.
त्यामुळे धनुष्यबाण वापरणार की मशाल वापरणार हा नंतरचा प्रश्न राहिला. कालच्या चावडी बैठकीमध्ये अनिल परब साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, चोरलेल्या गोष्टी आपल्याकडे पुन्हा आल्या पाहिजेत. नंतर त्याचं वापरायचंय कसं वापरायचं हा आपण नंतर ठरवायचा विषय, पण धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे येणं हे फार गरजेचं आहे. तेही जस्टिस चंद्रचूड यांच्या रिटायरमेंटच्या आधी त्यांना हा निर्णय संपवावा लागेल आणि 16 आमदारांच्या अपात्रतेची केस देखील संपवावी लागेल आणि हे कन्फर्म आहे नोव्हेंबरच्या अगोदर. आता विचार करा 17% आणि 17% मूळ शिवसेनेकडे किती मतदान असायचं? 19%. आजही शिवसेनेकडे 17 ते 17.5% मतदान इंटॅक्ट राहिलेलं आहे आणि शिंदे टोळीकडे 13%. म्हणजे मूळ शिवसेना आपल्या मतदानाच्या आजूबाजूलाच राहिली. पण हे जे गद्दार गट आहेत हे 13-13% उतरले. आता 12-13% उतरले म्हणजे याच्यातही यांचं भारतीय जनता पक्षाचं मतदान. महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीत शिवसेनेकडे 95-96 लाखांचं मतदान झालं, ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे तितकेसे ऍक्टिव्ह नव्हते. मी असं म्हणणार नाही संपलेलं वगैरे ह्या गोष्टी नाहीत, पण तितकेसे ऍक्टिव्ह. पण शिवसेना, या शिवसेनेच्या एका पाठिंब्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळ्यांचेच खासदार महाराष्ट्रभर निवडून आलेले आहेत. एकट्या शिवसेनेने यांच्या बीजेपी सोबतचा साथ सोडल्यामुळे आज बीजेपीची काय अवस्था झाली ही तुम्हा सर्वांच्या समोर आहे. गेली कित्येक टर्म म्हणजे जवळपास 2014चं उदाहरण पहा. 14 मध्ये देखील शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भारतीय जनता कुठे जाऊन पोहोचली होती, जनता पक्ष कुठे जाऊन पोहोचला होता तुम्ही सर्वांनी पाहिलं. त्याही वेळेस शिवसेनेमुळे त्यांचं पूर्ण संख्याबळ आलं नव्हतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता देखील शिवसेनेचं मतदान हे जागेवर राहिलं. 1-1.5% मतदान इकडे तिकडे झालं, पण ते 1-1.5% जवळपास 13 खासदार होते, जवळपास 52 आमदार होते. एवढं मोठं संख्याबळ असताना देखील 1-1.5%च फक्त फरक पडतो, म्हणजे शिवसेनेच्या मूळ मतदानाला हातच लागलेला नाही, हे देखील इथे अधोरेखित होतं. त्यामुळे शिवसेना कोणाची हे आता ठरवायला जास्त काही मला वाटत नाही काथ्याकूट करावा लागेल. आणि विचार करा, नवीन मशालीच्या चिन्हावर शिवसेनेने 9 खासदार आणि 10वा खासदार अमोल भैया कीर्तीकर असणार. नौखी मशाल, मी तुम्हाला मगाशीही सांगितलं, कित्येक ठिकाणी मशाल आणि धनुष्य याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन अनेक शिवसैनिकांचं मत हे धनुष्यावर चुकून पडलेलं आहे आणि ही गोष्ट अनेक ठिकाणी घडलेली आहे. ज्यावेळेस आम्ही या सर्वाचे आढावे घेतले, विशेषतः सिनियर सिटीजन 60-65च्या पुढचा शिवसैनिक ज्यांना या बाबतीत तेवढीशी माहिती अजूनही नाही किंवा त्यांच्याकडे तसं नॉलेज नाही, त्यांनी अजूनही धनुष्य दाबलेलं आहे आणि ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या धनुष्य चिन्हावर देखील यांना 6-7 जागा मिळतात. 7वी जागा जाणार आहे हे मात्र कन्फर्म आहे. रवींद्र वायकरांनी भले आज शपथ घेतली असेल तरी त्यांच्याकडे ती जागा फार काळ टिकणार नाही. विशेषतः शिवसेनेची एक मागणी होती की विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे जे 11 आमदारांच्या जागा आता भरल्या जाणार आहेत त्याच्या अगोदर ह्या केसचा निकाल व्हायला हवा किंवा तोपर्यंत या विधान परिषदेच्या जागा थांबवायला हव्यात. कारण हेच 16 अपात्र आमदार ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना देखील ते मतदान कसं करू शकतात, हा सगळ्यात मोठा शिवसेनेचा एक सवाल आहे. त्याबद्दल शिवसेना कोर्टात देखील आहे. पाहूयात नेमकं काय घडतंय. तुर्तास आपण त्या सगळ्याच्या तयारीला देखील लागावं. दुसऱ्या म्हणजे पॅरलल बाजूने आपण त्याची तयारी देखील करावी आणि दोन्ही गोष्टींसाठी तयार असावं. कारण सध्याची न्याय व्यवस्था म्हणजे तुम्ही ते अण्णाभाऊ साठेंचं मला ते कडवं आठवतं, न्याय व्यवस्था रखेल झाली वगैरे वगैरे, त्यांनी बरंच काही त्यांच्या त्या कडव्यात सांगितलं होतं. अनेक शिवसैनिकांनी कन्फ्युजन मध्ये धनुष्य दाबलेलं आहे. त्यामुळे आपल्याला धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडे येणं हे पुन्हा गरजेचं आहे. खरं तर आपली महत्वाची जी मागणी असणार आहे भविष्यामध्ये ज्यावेळेस हे 16 आमदारांच्या अपात्रतेच्या विषयी, की दोनही पक्षांना म्हणजे शिंदे टोळी असेल आणि शिवसेना असेल, तुम्ही दोघांनाही वेगळं चिन्ह ठेवा. म्हणजे शिवसेनेला तुम्ही जसं मशाल देव केलं तसं त्यांनाही वेगळं चिन्ह द्या आणि त्यांना देखील धनुष्य चिन्ह फ्रीज करून त्यांना देखील जोपर्यंत ह्याचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे देखील नौखं चिन्ह असावं आणि जाऊ द्या विधानसभेला नौख्या चिन्हासोबत सामोरं. जसं शिवसेनेने नौखी मशाल अवघ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभर पोहोचवली आणि त्या नौख्या मशालीच्या जीवावर शिवसेनेने जवळपास 96 लाखांचं मतदान घेतलेलं आहे. खरंच तर अनेक अडचणी आलेल्या आहेत या सर्वांमध्ये. आज जर धनुष्य हे आपल्याकडे चिन्ह राहिलं असतं आज हे मतदान करोडोंमध्ये गेलं असतं. कित्येक ठिकाणी अजाणतेमुळे आपलं धनुष्याचं मतदान, मशालीचं मतदान हे धनुष्याला पडलेलं आहे. अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना देखील एखादं नवीन चिन्ह द्यावं,
एखादा टमरेल किंवा एखादं ते मेणबत्ती किंवा आणखी काही असं काहीही चिन्ह त्यांनाही नवीन चिन्ह त्यांच्याकडे देखील असावं. मग तो मग असेल, बॅट असेल, बॉल असेल, काहीही चिन्ह द्यावं त्यांना. पण दोघांनाही, जर तुम्हाला धनुष्य द्यायचं नाहीये ना आम्हाला, तर दोघांनाही ते देऊ नये. दोघांनीही सिद्ध करायला हवं होतं. आणि शेवटी निवडणुकाच ह्याच्या मार्फतच आपल्याला सिद्ध करता येतं की खरं बळ किंवा खरं संख्याबळ कुणाकडे आहे, खरा पक्ष कुणाकडे आहे. आणि निवडणुकीच्या मार्फत, एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या मार्फत आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा दावा आता हा फार मजबूत झालेला आहे. आणि विचार करा, मी त्या चावडी बैठकीतले पण 1-2 मुद्दे काही घेणार आहे. चावडी बैठकीमध्ये पत्रकारांनी छेडलं की तुम्हाला जर धनुष्य आत्ता आलं तर तुम्हाला ती अडचणीचं होईल, कारण तुम्ही तर मशाल पोहोचवलेली आहे लोकांपर्यंत. विचार करा शिवसैनिकांनो, धनुष्य शिवसेनेचाच आहे. आज ना उद्या तो शिवसेनेकडे येणार आहे आणि तो शिवसेनेचाच होणार आहे. मशाल असेल, धनुष्य असेल, आपले पक्षप्रमुख ठरवतील, आपली कार्यकारिणी ठरवेल, पण तो आपल्याकडे येणं हे फार गरजेचं आहे. मला वाटतं अनिल परब साहेबांनी अतिशय योग्य त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. आणि त्याच कार्यक्रमामध्ये मला वाटतं रामदास कदमाचा देखील एक उल्लेख निघाला होता. खरं तर हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय नाही, पण अनिल परब साहेबांनी दिलेलं उत्तर अतिशय योग्य आहे. रामदास कदम म्हणतायत उद्धव साहेबांनी हे केलं नाही, ते केलं नाही, आम्हाला खच्चीकरण केलं. अनिल परब साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, 2014 मध्ये ज्यावेळेस बाळासाहेब नव्हते त्याही वेळेस तुम्ही मंत्री झाला होतात. मग उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळात तुम्ही मंत्री कसे होऊ शकता जर उद्धव साहेबांनी तुम्हाला संपवायचंच होतं तर? म्हणजे जोपर्यंत उद्धव साहेबांकडनं काही मिळत होतं तोपर्यंत तुम्हाला ते गोड लागले. ज्यावेळेस तुमची आमदारकी नसेल किंवा मंत्रीपद गेला असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला ते कडू लागायला लागले. याला स्वार्थ म्हणतात. आणि हे अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी स्पष्ट करून तिथे सांगितलेलं आहे. असो, शिवसैनिकांनो, एक शेवटची गोष्ट तुम्हा सर्वांसमोर मी व्यक्त करतो. याच्यातच त्यांनी पत्रकारांनी ज्यावेळेस अनिल परब साहेबांना विचारलं होतं की तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही एकदम साधे राहता, म्हणजे एक अवांतर विषय तुम्हा सर्वांसमोर घडतो. तुम्ही साधं शर्ट घालता, साधी पॅन्ट घालता, असं एखादा कुर्ता वगैरे एखादा नेत्याचा तो रुबाबदार पोशाख असावा असं तुम्हाला वाटत नाही का? तर ते म्हणाले, किती योग्य आणि समर्पक मला त्यांचं ते वाक्य वाटलं. ही पदं फार काही काळापुरती असतात. ही तुमच्या डोक्यावर अशी ताम्रपटासारखी येत नसतात. आज आहे उद्या नसतील देखील. ते म्हणतात, माझी बायको आजही बाजारात जाते, भाजी घेते, घासाघीस करते. जे आपल्या सर्वसामान्यांच्या बायका करतात त्याही तसंच करतात. त्याही भाजी घेऊन, त्यांना काही कुठली गाडी जात नाही. म्हणजे मंत्री होतो तेव्हाही त्यांना ते असे चालत जायचे, भाजी घ्यायचे घरी. म्हणजे तुम्ही हे सर्व साधारणच राहिलं पाहिजे. ही मंत्रीपद आज असतील नसतील. ते म्हणाले त्यांची मुलगी कुठे पुण्याला शिकत होती, मुंबई पुण्याचा प्रवास त्यांनी एसटी बसनेच केलेला आहे. असं नाही की मी परिवहनचा मंत्री होतो म्हणून माझ्या मुलीसाठी काही वेगळी सोय, असं काहीही नाही. म्हणजे शिवसैनिकांनी असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी असेल, आपण सर्वांनी असेल, आपण सर्वांनी किती साधं राहिलं पाहिजे. ही तर तुमची राहणीमान झालं, पण तुमची वागणूक देखील किती साधी असली पाहिजे या सर्वांबद्दल देखील आपण सर्वांनी विचार करायला हवा. शिवसैनिक, मला अजूनही अरविंद सावंत साहेबांचं एक वाक्य आठवतं. ज्यावेळेस त्यांची मी मुलाखत घेतली होती, अरविंद सावंत साहेब म्हणाले होते, शिवसैनिकाला जपा. हा जो शब्द आहे हा माझ्या कानात कायम घोंगावतो. शिवसैनिकाला जपा, कारण शिवसैनिक आहेत तर तुम्ही आम्ही आहोत. या अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांना. विशेषतः शिवसेनेच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या फळीतले जे आपले नेते असतील, म्हणजे विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, स्थानिक उपविभाग प्रमुख असतील, विशेष शाखा प्रमुख असतील, शिवसेनेची जी पदाधिकाऱ्यांची खालची फळी आहे, या सर्वांची काळजी घ्यायला हवी. शिवसैनिकांच्या जीवावर आपण सारं काही करत आहोत. आज शिवसैनिक पाठीशी आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आपला पक्ष आहे, आपण सारे आहोत, याचं भानही आपल्याला ठेवायचं आहे. असो, तुर्तास इतकंच बोलतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या आणि आपल्या शिवसेना एक वादळला सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा. जय महाराष्ट्र.